नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या रोहिले बुद्रुक येथील सार्वजनिक सुविधांच्या भूखंड क्रमांक 3 ते 5 जागेवरील आणि जागेसमोरील असलेले अतिक्रमण दिनांक 25 मे 2019 ला पोलीस बंदोबस्त घेऊन रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतनं अखेर पाडून जमीनदोस्त केले। त्याबाबत सविस्तर वृत्त असं की गेल्या अनेक वर्षांपासून रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतच्या मालकीच्या सार्वजनिक सुविधेच्या भूखंड क्रमांक 3 ते 5 या जागेवर अतिक्रमण काढण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते मुक्ताराम बागुल आणि बौद्ध समाज बांधव यांनी सातत्याने उपोषण केली आहेत। सन 2012 मध्ये रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतच्या हद्दीत असलेले भूखंड क्रमांक 3 हा बौद्ध विहारासाठी देण्यात यावा असा ग्रामसभेत ठराव मंजूर करण्यात आला होता। परंतु जातीयवादी आणि गुंडशाही प्रवृत्तीच्या लोकांनी जातीवाद करून या भूखंड क्रमांक 3 जागेवर आणि जागेसमोर अतिक्रमण करून व्यवसाय करीत असल्याने सन 2016 मध्ये सामाजिक कार्यकर्ते मुक्ताराम बागुल आणि बौद्ध समाज बांधव यांनी उपोषण केलं होतं। सदरचं अतिक्रमण संदर्भात कार्यवाही करण्याबाबत गटविकास अधिकारी पंचायत समिती नांदगाव यांनी ग्रामपंचायतीला पत्र दिलं होतं। परंतु 2016 मध्ये सदरचे ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवक यांनी कोणत्याही विभागाची परवानगी न आणता गटविकास अधिकारी पंचायत समिती नांदगाव यांच्या पत्राचे पालन न करता उल्लंघन करून असलेल्या अतिक्रमण ग्रामपंचायतच्या आक्रमण नमुना नंबर 11 रजिस्टरमध्ये नोंदी करून भाडेपट्ट्यावर देण्यासाठी सन 2016-17 मध्ये ठराव केला। परंतु अतिक्रमण काढले नाही आणि पंचायत समिती नांदगाव यांनी कुठलीही कार्यवाही केली नाही। यानंतर सन 2021 मध्ये देखील सामाजिक कार्यकर्ते मुक्ताराम बागुल यांनी सार्वजनिक सुविधा जागेवरील भूखंड क्रमांक 3 जागेवरील आणि जागेसमोरील अतिक्रमण काढून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली होती। परंतु त्यावेळेचे ग्रामसेवक भगवान जाधव यांनी अतिक्रमण 2 महिन्यात काढण्यात येईल असं लेखी आश्वासन दिलं, परंतु कुठल्याही प्रकारची कारवाई केली गेली नाही। पुन्हा सामाजिक कार्यकर्ते मुक्ताराम बागुल यांनी 26 जानेवारी 2024 ला रोहिले बुद्रुक येथे बेमुदत उपोषण सुरू केलं। यावेळी देखील अतिक्रमण काढण्यात येईल असं लेखी आश्वासन देण्यात आलं, तरी देखील सदर ग्रामपंचायतीनं अतिक्रमण काढलं नाही। त्यामुळे पुन्हा मुक्ताराम बागुल यांनी 9 एप्रिल 2024 ला बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं। नांदगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय दळवी यांनी ग्रामपंचायतीला अतिक्रमण काढण्यासंदर्भात पत्र दिलं। या अनुषंगाने ग्रामपंचायतीचे सरपंच ढकुबाई पवार, उपसरपंच सुनंदा मुक्ताराम बागुल, ग्रामसेवक भगवान जाधव यांनी पोलीस अधीक्षक नाशिक यांच्याकडे अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस बंदोबस्तासाठी पत्रव्यवहार केला असून 18 मार्च 2024 पर्यंत अतिक्रमण काढण्यात येईल असं लेखी आश्वासन दिलं, परंतु प्रत्यक्षात अतिक्रमण काढण्यात आले नाही। अखेर नवीन ग्रामसेवक मगर आणि सरपंच ठकुबाई पवार, उपसरपंच सुनंदा बागुल यांनी पाठपुरावा करून 25 मे 2024 ला शुक्रवारी रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतच्या हद्दीत असलेल्या सार्वजनिक सुविधा भूखंड क्रमांक 3 ते 5 जागेवरील आणि जागेसमोरील अतिक्रमण पोलीस बंदोबस्त घेऊन काढण्यात यश मिळवलं। यावेळी कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही। सदरची अतिक्रमणे शांततेत आणि सुव्यवस्थित पार पडली। 90% अतिक्रमणधारकांनी स्वतःहून काढले, तर 10% रक्कम JCB लावून काढण्यात आली। यावेळी नांदगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी GR आढाव, जुने ग्रामसेवक भगवान जाधव, जातेगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी गोपाल चौधरी, नवीन ग्रामसेवक मगर, सरपंच ठकुबाई देवीदास पवार, उपसरपंच सुनंदा मुक्ताराम बागुल, ग्रामपंचायत सदस्य सुरेश भास्कर बागुल आदी उपस्थित होते। तर कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलीस उपनिरीक्षक संतोष बसकाळ, भास्कर बस्ते, माई थोरात, सविता आहेर, मनीषा उमरे, HD आहेर आदींनी व्यवस्थित कामगिरी बजावली। प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, महाराष्ट्र समाचार, नांदगाव।